माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर नाविन्यपूर्ण उपक्रमातून आपण आज नमस्काराचे महत्त्व अभिवाचनातनं समजूया. महाभारताचे युद्ध सुरू होते. दररोज कौरव सेनेचे मोठमोठे योद्धे मारले जात होते. पितामह भीष्मासारखे ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून देखील त्यांच्या सेनेची सतत हानी होत होती. एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन भीष्म पितामह घोषणा करता की काय घोषणा करता, मी उद्या सर्व पांडवांचा वध करीन. त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या शिबिरात पोहोचताच पांडवांची अस्वस्थता वाढली. कारण भीष्माच्या क्षमतेबाबत सर्वांनाच कल्पना होती. तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या लक्षात येताच द्रौपदीला ते म्हणाले, काय म्हणाले, माझ्यासोबत चल, माझ्यासोबत चल. द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण पितामहांच्या कक्षात पोहोचले. ती वेळ होती रात्रीची. स्वतः बाहेर उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले, काय म्हणाले द्रौपदीला, आज जाऊन पितामहांना नमस्कार कर, आज जाऊन पितामहांना नमस्कार कर. सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आज जाऊन पितामहांना प्रणाम करताच अखंड सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद त्यांनी तिला दिला. त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी काय आलीस? माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी येथे आले आहे आणि ते बाहेर थांबले आहेत असे द्रौपदीने सांगताच श्रीकृष्णाला भेटायला पितामह बाहेर आले आणि त्या दोघांनी एकमेकांना प्रणाम केला. भीष्म पितामह म्हणाले, माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाने मात केल्याचे काम फक्त श्रीकृष्णच करू शकतात. शिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले की बघ, तुझ्या फक्त एक वेळ जाऊन पितामहांना नमस्कार करण्यामुळे तुझ्या पतींना जीवदान मिळाले. हे तुझ्या लक्षात आले का गो? हे तुझ्या लक्षात आले का? जर तू दररोज नित्यनेमाने पितामह भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य या मान्यवरांना नमस्कार केला असतास आणि दुर्योधन, दुःशासन यांच्या पत्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता तर ही युद्धाची वेळ आली नसती. अशी असते नमस्कार आणि आशीर्वादाची शक्ती. तात्पर्य काय हो? वर्तमान काळात आपल्या घरी ज्या समस्या आहेत त्यांचे मूळ कारण हेच आहे की कळत नकळत आपल्या हातून वडीलधाऱ्या मंडळीची उपेक्षा केली जाते. जर प्रत्येक घरात वडीलधाऱ्या मंडळींना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील तर त्या घराघरात वितंडवाद सहज टाळता येऊ शकतात. असे घर स्वर्ग बनू शकते, असे घर गोकुळ बनू शकते. अशा घरात तुम्ही सर्व लहान थोर थोर मोठे आनंदाने नांदू शकता. मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही. मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही. कारण नमस्कारात प्रेम आहे, नमस्कारात विनय, नमस्कारात अनुशासन, नमस्कार आदर शिकवतो. नमस्कारामुळे मनात सुविचार येतात, नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो, नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो, नमस्कारात शीतलता आहे, नमस्कार अश्रू पुसण्याचे काम करतो. नमस्कार आपली संस्कृती आहे, नमस्कार आपली संस्कृती आहे. या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे, या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे. लहान असो मोठे असो प्रत्येकाने एकमेकांना चांगले विचार सांगितले गेले पाहिजे. एकच पुनश्च तुम्हा सगळ्यांना नमस्कार करते, नमस्कार करते. आपणास माझा साष्टांग नमस्कार, आपणास माझा साष्टांग नमस्कार.